नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता जगन्नाथ देसाई यांच्या घरी इकडे इलेलो आहे आणि त्यांचा मुलगा वैभव जगन्नाथ प्रभू देसाई गाव कुंभवडे याचं काल लग्न झालेला आणि आज सत्यनारायणाची महापूजा. आता पूर्ण भाग मी तुमका ह्या व्हिडिओत दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, हे त्यांचं ठिकाण आहे इकडे खेरम वैभव म्हणून मोठी बाग आहे इकडे, आंबा बाग आहे, आंबा बागायतदार येते. आणि हे बघा, हे त्यांचं घर आहे इकडे. आता मी त्यांच्या घरी चालले तिकडे आणि तुमका मी पूर्ण तिकडचा परिसर दाखवणार आहे आणि सत्यनारायणाची महापूजाही दाखवणार आहे. हे बघा, हे त्यांच्या बागेत अशी कलंबा आहेत, स्वतः ते आंब्याचे व्यापारी आहेत. आमचे डॉक्टर वैभव प्रभू देसाई यांचं काल लग्न झालेलं आणि आज सत्यनारायणाची महापूजा त्यांच्या घरी. आता मी त्यांच्या घरी चाललो आहे तिकडे. हे बघा, त्यांच्या घराच्या भोवतीने इकडे असे माड पण लावलेले. तर पूर्ण परिसर मी तुमका दाखवते इकडे. बघा, कलतो लग्नाचं गेट पण आहे इकडे. आणि बघा, कलची गाडी लग्नासाठी जी सजावट झालेली गाडी तुम्ही व्हिडिओत बघत असाच असाल. बघा गाडी कशी सजवलेली होती बघा. त्यांच्या घराच्या बाजूक अशी पूर्ण अशी कलंबात त्यांची बागच असो, त्याची आंबा बाग म्हणून. आणि हे बघा, हे त्यांचं घर आहे इकडे. बाजूक असो नारळा पोपळ्याची झाडं आहेत, केळी आहेत इकडे. बघा, मस्त वेगळी असा सीन पण आहे यांच्या इकडे. हे बघा, माड पण बाजूक लावलेले. त्यांचा तिकडे घर आहे. आता मी आतमध्ये दाखवते तुमका आतलो परिसर. बघा, हो गेट. आता मी गेटने आतमध्ये चाललंय तिकडे. बघा काय सजावट केलेली आहे ती बघा इकडे. आणि बघा, मस्त वेगळी असा फुलाचा सीन आहे इकडे गेटवर. पाहुणी मंडळी इलेली आहेत पूजेसाठी, बसली तिकडे. हे बाजूचं असं परिसर दाखवतोय तुमका मी इकडे. बाजूक अशी केळी बिळी आहेत. ह्या त्यांचा घर आहे इकडे. बघा केवढा घर. आता तुमका इकडे पाहुणी मंडळी दाखवतोय, खास पूजेसाठी इलेली तिकडे. इकडे पाहुणे मंडळी इलेली आहेत पूजेसाठी तारळ गावातनं. बघा इकडे. आता तुम्ही पूजा केलेली दाखवू हवी ना, नाही कुमार? होय, तर एवढे लांब नाही इलेले अस ना. असो नको, आता पूजा होईत चालू. दाखव तिकडे पूर्ण. संदीपा तो काढूया. बघा, बाजूचा परिसर मी इकडे दाखवतोय तुमका. खेरम वैभव म्हणून.
हे बघा इकडे माड पण भरपूर आहेत आणि यांचे कलमाची बागे पण आहेत भरपूर. मोहन शेठ, नाना शेठ, काका शेठ, बाळा शेठ आणि वैभवचे वडील जगन्नाथ शेठ यांच्याकडे बागेत पूर्ण असे मोठे मोठे कलमांची झाडं आहेत तिकडे. एक कुंभवडे गावातली मोठे व्यापारी आहेत, आंबा व्यापारी म्हणून. बघा हे पूर्ण जो सीन दिसता समोर ही सगळी कलमात माडत मोठा प्लॉट आहे त्यांचा इकडे. बघा सूर्य आता मावळत गेलेला. हे बघा वैभवचं मी आता तुमका घर दाखवते आणि सत्यनारायणची पूजा आता थोड्याच वेळात चालू होणार. आता पूर्ण तयारी चाललेली आहे इकडे. आता मी तिकडे चालले आणि आता पूजेची पूर्ण तयारी चालू झालेली आहे. काल लग्न झालेलं आणि आज सत्यनारायणची महापूजा. आता पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार इकडे. आता रांगोळीचं काम चालू झालेलं आहे इकडे. पूजेची तयारी चालू झालेली आहे इकडे. सांगा फक्त काय काय पाहिजे. केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुन्हा स्मरण करायचं. राजम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. वैष्णवे नमः. मधुसूदनाय दिव्यमाय नमः. वामनाय श्री कृष्णाय नमः. महाकाय कोटि समप्रभ निर्विघ्नं नमो सर्वकार्येषु सर्वदा महागणपते नमः. मुखवासार्थे तूगी फल तांबूलम सुवर्ण पुष्पम दक्षिणेंद्र समर्पयामि. आता दुसरा विडा पहिल्यांदा श्री कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः. मुखवासार्थे तूगी फल तांबूलम सुवर्ण पुष्पम दक्षिणेंद्र समर्पयामि. नारिकेलफलं समर्पयामि. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं सुवर्णपुष्पं दक्षिणेन्द्र समर्पयामि. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. गंभीरेश्वर देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं सुवर्णपुष्पं दक्षिणेन्द्र समर्पयामि. हरिद्रा
मुखवासाते मुखवासाते भूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणेन्द्र समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि हरिद्रागोन् सौभाग्यद्रव्यं समर्पयामि हो इकडे आजीला गेले तर सगळ्यांना पाहून द्या पण असं म्हणजे आजी कुबीर करा आई काय आयुष्यमान आयुष्यमान भव सौभाग्यवती भव पुत्रवान भव तो माझं घेत नंतर मुलाखत नाना शेट काय होत भाऊजी शिक आमच्या प्रसाद भाऊजी का सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे बस आमचा आशीर्वाद फोटो काढला आचार्य सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सुमुखगन्धश्वकपिलोकजगणकान् लम्बोदरशविकरणविनाशगणादीपान् धूम्रेन्दुगणालक्षवालचन्द्रो गजाननान् द्वादशैतानि नामानि पठेत विद्यारम्भे विवाहसङ्गमे सङ्कटश्चैव विघ्नाससंयाते शुक्लाम्बरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदति सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्धादिके शरणं नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् ऐशामदेवसो जनार्दनः विनायकं गुरु परब्रह्म विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यो सर्वकार्यसिद्धे अभिस्मिता प्रसिद्धते पूज्योदया सहस्रविघ्नस्यकाधिपतये नमः सर्वेषार्थकार्येषु नयसि पुनेश्वरं देवादिसुन्दरसिद्धि ब्रह्मेजा जनार्दनः श्रीमद्गुरो महापुरुषस्य परमानस्य अत्यन्तजीवादिष्णुते श्री श्वेतवार्कल्पे वैवस्वरोनन्दने कलिगे कृतवर्षणे भरतवर्षप्रदण्डे गभोरूपेरण्डगाणे गोदावर्यां कृष्णवर्णोत्तरद्वि शालिवार्षके वीरविक्रमादित्ये सिद्धाभिनामसंवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मऋतौ वैशाखमासे कृष्णपक्षे पंचमी शिवतिथौ शनिवार शुभवासर उत्तराषाढ़ शुभ नक्षत्रे शुभ शुभयोगे कैतुल्य शुभकरणे धनुराशिस्थिते चंद्रे वृषभ राशिस्थिते सूर्ये मिथुन राशिस्थिते दैवगुरु बृहस्पति यदा यदं राशिस्थानम् एवं प्रविशेषणं विशिष्टाया शुभ पुण्यतिथोः आत्मनः सकल शास्त्र श्रुति स्मृति पुराण फल प्रार्थर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य सकल ऐश्वर्य प्रार्थर्थम सकल पीड़ा परिहारार्थम मनसे स्थित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम शारीरिक वाचिक मानसिक सुख प्रार्थर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह प्रीत्यर्थम श्री सत्यनारायण देवता पूजन करिष्ये निर्विघ्नं महागणपति पूजनं गणेशघण्टादि पूजनं तथा च वरुणनवग्रहगणपतादि देवतानां ऐश्वर्यदेवगण स्थापनं पूजन करिष्ये तन्त्रादो पुनैकमणिसुरेदो शरीरशुद्ध्यर्थं शरणं करिष्ये
ओम भूर्भुवस्वाहा महागणपते नमः आवनार्थे अक्षरान् समर्पयामि पुनाक्षरे ओम भूर्भुवस्वाहा महागणपते नमः आसनार्थे अक्षरान् समर्पयामि एक पड़ी पानी ओम भूर्भुवस्वाहा महागणपते नमः पादयोपद्यं समर्पयामि पुनः एक पड़ी ओम भूर्भुवस्वाहा महागणपते नमः अक्षर ओम भूर्भुवस्वाहा महागणपते नमः व्यक्ताय स्वरूपाय ऋषि बघा सत्यनारायणाची महापूजा चालू आहे आणि इकडे मी तुम्हाला दाखवतोय असं पूर्ण लाईटिंग परिसर सजवलेला मंडप बिंडप तुमका दाखवतो इकडे बघा मंडप कसं होतं बघा इकडे तुलसी पत्रं समर्पयामि बिल्वराजपत्रं समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा ओम देवताभ्यो नमः सर्वतो प्रणमाम्यं बुधामयं बुधं आवाहयामि देवानां आवाहयामि ही मंगलं दर्शनं शास्त्रं भगवं प्रणमाम्यं शुद्धाय आवाहयामि राजा समावासं जनार्दन जयवन्तं नमामि शनैश्वराय आवाहयामि अजगार्यमादि यतनादयं जगवसुतं प्रणमाम्यं राहुले नमः राहु आवाहयामि हे बघा मी आता तुमका पूर्ण इकडचा त्यांचा घरी दाखवणार आहे आतमधले रूम दाखवतोय आता काका शेठ मका दाखवतोय तिकडे हे बघा या वहिनी बघ तिकडे आता पहिलं रूम दाखवते इकडे मी हे बघा हो बेडरूम आहे इकडे बेडरूम आहे बेडरूम हे बघा वैभवची आई पर्यंत रूम आहे इकडे आता दुसरं रूम दाखवते तुमका मी काकाची आई दाखवते इकडे ही बघा आई काकाची ही काकाची बायको ना काकाची हा आमच्या मोहन शेट्टी बघा हे सत्यनारायणाची महापूजा चालूच आहे इकडे हा बघा इकडे स्वतः मालकच जगन्नाथ प्रभू देसाई म्हणून आणि आमचे नाना शेट्टी माघारी नाही नाना काय अजून इलो नाही दाखवणार मी नानाक पण हा दीपं समर्पयामि श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः दीपदेवताभ्यो नमः भावाय नमः उदात्मने नमः भूतभावाय नमः उदात्मने नमः परमात्मने नमः मुक्त परमात्मने नमः अव्ययाय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगविज्ञानेत्रे नमः प्रधानपुरुषेश्वराय नमः नारसिंह पुष्पे नमः श्रीमते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वाय नमः शर्वाय नमः शिवाय नमः प्राणवे नमः भूतदये नमः नित्यविवराय नमः संभवाय नमः भावनाय नमः भद्रे नमः प्रभवाय नमः प्रभवे नमः ईश्वराय नमः स्वयंभवे नमः शंभवे नमः आदित्याय नमः पुष्कराक्षाय नमः महास्वनाय नमः अनादिनिधाय नमः
विधात्रे नमः धातुत्तमाय नमः अमरप्रभे नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः अमरप्रभे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः त्वष्टे नमः सविष्टाय नमः सविरातुर्याय नमः अग्रयाय नमः शाश्वताय नमः कृष्णाय नमः लोहिताक्षाय नमः प्रदर्शनाय नमः प्रभुताय नमः दिगुर्दुराय नमः पवित्राय नमः मंडलापरस्वरे नमः ईशान्याय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः प्रजापते नमः हिरण्यगर्भाय नमः शिविष्टाय नमः प्रकाशाय नमः महाक्षराय नमः अदृश्याय नमः अव्यक्तरूपाय नमः सहस्रजिते नमः अनन्तजिते नमः इष्टाय नमः इष्ट्याय नमः शिष्टिशाय नमः श्रीखण्डे नमः नृषाय नमः क्रोधनुषाय नमः क्रोधग्ने नमः क्रोधवासवाय नमः अपानिदये नमः अनिष्टाय नमः अप्रदवताय नमः प्रतिष्ठाय नमः स्कन्दाय नमः स्कन्दधराय नमः प्रसाद द्यायचा पंदरी सैकदेवितं प्रतिगुणं से सत्यनारायण देवताभ्यो नमः संजीवकदेवितं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा हरे हरि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा
ईशा आईच्या बहिणीला म्हणतात मावशी. स्नेहलक्ष्मीचं नाव घेतो सत्यनारायण पूजेच्या दिवशी. आजच्या पूजेला फुलांच्या राशी. वैभवरावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
होय ओके जेवून घ्या. पहिला काम करायचं. तुझ्याला नमस्कार करायचे आहेत ना? ती केलास? हा तू गेला तुझ्याला केला. वाढताय. हा तुम्हाला मी दाखवू गोवा इकडे माझ्यावर कसा घेतो त्याच्याकडे बोल हा आता इकडे बोल ओके हा ही गौरी काय गौरी जरा इकडे बघ हा दिसो वस्तू आता मी तुमका त्यांचं किचन वॉटो दाखवतो इकडे हे बघा किचन वॉटो जेवणा चालू होतात आता आज सत्यनारायणाची महापूजा त्याच्या निमित्त इकडे जेवण वगैरे चालू आहे आणि इकडे एक रूम एक रूम आहे इकडे हे बघा घरी आता सत्याच्या पूजेनिमित्त हे महाप्रसादी आता जेवण इकडे काका आमचे बनवतच होत. हे बघा काका काय काय तयार झालं आता जेवण हे बघा इकडे कडे येतात आमटी आहे की काय कुर्मा भाजी बघा तयार होताचा
हे चुलीवरले जेवण हा चुलीवरले जेवण एकदम टेस्टी असतात. म्हणजे इथे मुंबईत बघा गॅसवरल्या जेवणाची जेवण जास्त काही टेस्ट नाही. इथं गावचं जेवण हा याचा भारी टेस्ट आहे. हा पाण्यामुळं गावचं पाणी पण चांगलं असतं. हे बघा ही आमची जेवण बनवणारी ही आमची पाहुणीच मंडळी हा. हे बघा हा शीतल गाडी म्हणून आमची पाहुणीच इकडे जेवण वगैरे बनवतात. आता थोड्या टायमात तुमका दाखवणार जेवण कसं बनवतात तर. ते आमचे काका शेठ पूर्ण आमका इकडे माहिती देतात घराची. हे बघा आता जेवण तयार झालेलं आहे इकडे. कुर्मा भाजी काका मला दाखवतं तिकडे जेवण काय काय तयार झालं. भात बीत तयार हा. हा तिकडे महाभारसाठी करतो तिकडे तुमका दाखवते मी. होय तो एका मेन घेऊ जिलेबीवाल्या जिलेबीवाल्यांका मेन घेऊ हा घेतले होय तो आमचे बुवा दिसो घेऊया तिकडे. दादूच्या जीवावरती तरी मामी इकडे आहे. काय झालं की फोन करायला